आजच्या व्हिडिओमध्ये आहे मुलतानी मिट्टी. भरपूर लोक यूज करत असेल किंवा नाही करत असेल, कुणाला याचे फायदे माहिती आहे किंवा नाही माहिती आहे. भरपूर लोकांना फायदेसुद्धा माहिती आहे आणि हे यूजसुद्धा करत असतात, कारण मुलतानी मिट्टी एक नॅचरल इन्ग्रेडियंट्स आहे. नॅचरल असताना तो जास्त इन्व्हेस्टमेंटमध्ये येत नाही. घरगुती होममेड रेमेडीज आहे. आणि काय असतं ना, याचा जो फेस पॅक असतो ते आपले एक्सेस ऑइल क्लिअर करते, ॲक्ने पिंपलचे दागधब्बे कमी करते किंवा ॲक्ने पिंपल्स येऊ देत नाही आपल्या स्किनवर, आणि एक्सेस ऑइल कमी करते. त्याचनुसार ओपन पोर्सवर वर्क करत असते, स्किन टाईटनिंग करत असते, एक ग्लो देत असते. टॅन रिमूव्हर फेस पॅक बनवतात त्याच्याने. जे मुलतानी मिट्टी हे एक असं इन्ग्रेडियंट्स आहे की भरपूर लोक यूज करत असतात आणि याचे भरपूर काही फायदेसुद्धा आहेत. भरपूर फायदे आहेत, म्हणजे कोणत्याही याच्यासाठी हे आपण यूज करू शकतो. मुलतानी मिट्टी स्किन केअरमध्ये खूप छान मुलतानी मिट्टी आहे. आता ते कशी यूज करायची, याचे फायदे काय, हे सगळं आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. व्हिडिओला सुरुवात करूया. परंतु सुरुवात करण्याआधी माझी एक रिक्वेस्ट आहे, जर माझा व्हिडिओ थोडाही आवडत असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. चला आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. मुलतानी मिट्टी. आज मुलतानी मिट्टीचे 4 फेस पॅक मी सांगणार आहे. एक आहे ओपन पोर्ससाठी फेस पॅक आहे, स्किन टाईटनिंग फेस पॅक आहे, टॅन रिमूव्हल फेस पॅक आहे आणि ग्लास स्किन फेस पॅक आहे. अशा प्रकारचे 4 फेस पॅक मी तुम्हाला सांगणार आहे, कसे बनवायचे आणि कसे यूज करायचे, किती मिनिट ठेवायचे आणि किती मिनिटानंतर ते वॉशअप करायचं, आणि ते वॉश केल्यानंतर आपल्याला काय यूज करायचे, हे सगळं आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आणि मुलतानी मिट्टीचे फायदे तर मी पहिलेही सांगितले आणि तुम्हालाही माहिती आहे की मुलतानी मिट्टीचे भरपूर फायदे आहेत. इथून व्हिडिओ स्किप करू नका, व्हिडिओ एंडपर्यंत नक्की बघा. आपली ड्राय स्किन आहे, नॉर्मल स्किन आहे, हर एक स्किननुसार मी 4 फेस पॅक सांगितलेले आहे. व्हिडिओ एंडपर्यंत नक्की बघा. सर्वात पहिलं फेस पॅक आहे ओपन पोर्ससाठी फेस पॅक आहे. भरपूर लोकांना ओपन पोर्सचे प्रॉब्लेम असते, मला नाही पण भरपूर लोकांना असते. काय असते ना, ओपन पोर्स जेव्हा असतात ना, येतात आपल्या स्किनवर, त्यामुळे आपला मेकअप पॅची होते किंवा मेकअप बेस बसत नाही, किंवा ओपन पोर्समुळे आपल्याला ॲक्ने होत असतात, पिंपल्स होत असतात, किंवा ते आपले स्किन वेगळंच वाढत असते. ते ओपन पोर्स आपल्या स्किनवर बरोबर दिसत नाही किंवा चांगलं दिसत नाही, किंवा ओपन पोर्समुळे आपल्या स्किनवर भरपूर प्रॉब्लेम होत असते. त्यासाठी या मुलतानी मिट्टी मी फेस पॅक कसं करायचं हे सांगणार आहे. पण असं असते ना, पेशन्स ठेवून तुम्हाला यूज करावं लागेल. इन्स्टंट इफेक्ट दिसणार नाही. पार्लरमध्ये जाऊन भरपूर पैसे खर्च करत असतो आपण, त्यानंतरही आपल्याला ते ट्रीटमेंट केल्यानंतरही त्यावर वर्क दिसत नाही. म्हणून घरगुती उपायसुद्धा तुम्ही करून बघा. पेशन्स ठेवा, काही दिवस यूज करा, नियमित यूज करत राहा. बस 1-2दा यूज केलं, काही इफेक्ट नाही आणि सोडून देऊ नका. नियमित यूज करा, तुम्हाला आरामात त्याचे फायदे दिसतील. चला फेस पॅक कसं बनवूया. फेस पॅक बनवण्यासाठी लागेल टमाटर आणि त्यानंतर लागेल मुलतानी मिट्टी. टमाटरचा ज्यूस करून घ्यायचा. ज्यूस म्हणजे तुम्ही मिक्सरमध्ये तुम्ही ग्राइंड करून घ्या. एक टमाटर पूर्ण बारीक पेस्ट करून घ्यायचे, त्याची प्युरी करून घ्यायची, पूर्ण बारीक करायचं आहे त्याला. आणि त्यानंतर 2 चम्मच टोमॅटो ज्यूस, 1 चम्मच मुलतानी मिट्टी पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे. टमाटरमध्ये विटॅमिन सी असते, ते आपल्या फेसवरचं टॅन कमी करते, एक्सेस ऑइल काढते. मुलतानी मिट्टी एक्सेस ऑइल काढते. मुलतानी मिट्टी आपल्या ओपन पोर्सवर वर्क करते. त्यासाठी आहे टमाटर ज्यूस आणि त्यानंतर आहे मुलतानी मिट्टी. हे फक्त 2 इन्ग्रेडियंट्स घालून आपल्याला हे फेस पॅक तयार करून घ्यायचं आहे. जर आपल्याला ते पॅक थोडं गाढं वाटत असेल तर तुम्ही त्यात गुलाबजल यूज करू शकता. गुलाबजलसुद्धा ओपन पोर्सवर वर्क करते, आपले ओपन पोर्स क्लोज करण्याचं काम करते, पीएच बॅलन्स मेंटेन ठेवते आणि आपल्या स्किनला एक ग्लो देण्याचं काम गुलाबजल करत असते. जर आपल्याला ते पॅक थोडं गाढ वाटलं तर त्यात आपण थोडं गुलाबजल ॲड करू शकतो. ते पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे आणि ते आपल्याला मानेपासून गळ्यापर्यंत पूर्ण स्किनवर पॅक लावून घ्यायचं आहे, जाड. आणि ते 20 ते 30 मिनिट आपल्याला ते आपल्या फेसवर ठेवायचं आहे. 20 ते 30 मिनिट म्हणजे ड्राय होतपर्यंत ते फेस पॅक आपल्याला फेसवर ठेवायचं आहे. ड्राय झाल्यानंतर 25 मिनिटानंतर ते आपल्याला फेस वॉश करायचं आहे. फेस वॉश झाल्यानंतर आपल्याला आपली स्किन थोडी ड्राय वाटत असेल किंवा काही वाटत असेल तर आपल्याला मॉइश्चराईज नक्की करायचं आहे. तुम्ही जे काही ब्रँडचं मॉइश्चरायझर यूज करत असाल त्या ब्रँडचं तुम्ही मॉइश्चरायझर यूज करा. मॉइश्चरायझर स्किन केअरमध्ये खूप आवश्यक आहे यूज करणं.
जे काही आपण वॉश केलं, पहिला पॅक वॉश केला, वॉश केल्यानंतर आपण 1 वीकमध्ये एकदा तरी तुम्ही नियमित यूज करून बघा, तुम्हाला त्याचे फायदे आरामात दिसतील. आपण एका हप्त्यात एकदा यूज करायचा हा फेस पॅक. नियमित यूज करा, नेहमी. एक दिवस आपण काढू शकतो आपल्यासाठी आणि काढल्यानंतर एक दिवस हा फेस पॅक यूज करून बघा, तुमच्या स्किनवर भरपूर त्याचे फायदे दिसतील. त्यानंतर आहे टॅन रिमूव्हल फेस पॅक. स्टेप नंबर 2. भरपूर लोकांना टॅन झालेलं असते. टॅन म्हणजे काय? आपण उन्हात जातो, उन्हामुळे आपली स्किन काळवटते किंवा आपला स्किन कलर पहिले वेगळा होतो. आता 1-2 महिन्यात ऊन पडलेलं आहे आपल्या स्किनवर, तर आपली स्किन थोडी काळवटलेली आहे. ते टॅन रिमूव्हल फेस पॅक म्हणजे हा फेस पॅक कसं बनवायचं किंवा आपल्या स्किनवरचं टॅन कमी करण्यासाठी फेस पॅक कसा बनवायचा, यासाठी लागेल मुलतानी मिट्टी, दही, लेमन ज्यूससुद्धा लागेल, अर्ध निंबू तुम्हाला लागेल, दही लागेल, मुलतानी मिट्टी लागेल आणि हनीसुद्धा लागेल. म्हणजे मुलतानी मिट्टी घ्यायची आहे 2 चम्मच. 2 चम्मच मुलतानी मिट्टी घ्यायचं आहे. त्यात 1 चम्मच दही घ्यायचं आहे, निंबू पिळून घ्यायचं आहे. निंबू पिळल्यानंतर त्यात आपल्याला हनीसुद्धा घालायचं आहे. हे सर्व मिक्स करायचं आहे. यात आपण लेमनसुद्धा घातलं आहे, दहीसुद्धा घातलं आहे. दहीमध्ये लॅक्टिक ॲसिड असते, ते आपल्या स्किनवरचे ओपन पोर्स क्लोज करते किंवा स्किन टाईटनिंग करण्यास मदत करते. लेमनसुद्धा आपल्या फेसवरचे दागधब्बे कमी करते, टॅन कमी करते आपल्या फेसवरचं, कारण यात विटॅमिन सी आहे लेमनमध्ये आणि दहीमध्ये सुद्धा विटॅमिन सी आणि लॅक्टिक ॲसिड आहे. ते टॅन कमी करण्यास भरपूर प्रमाणात मदत करत असते. आणि मुलतानी मिट्टी हे सुद्धा टॅन कमी करण्यास मदत करते, आपल्या स्किनवरचं एक्सेस ऑइल काढते, आपल्या स्किनला ग्लो देत असते. अशा प्रकारचे इन्ग्रेडियंट्सनी हे बनवायचं आहे. म्हणजे मुलतानी मिट्टी आहे, दही आहे, लेमन ज्यूस आहे आणि हनी आहे. 4 प्रकारचे तुम्हाला एकत्र करून घ्यायचे आहे आणि ते आपल्या फेसवर यूज करायचं आहे. 20 मिनिटपर्यंत ते आपल्याला फेसवर ठेवायचं आहे. 25 मिनिट म्हणजे ड्राय होतपर्यंत ते आपल्या फेसवर ठेवायचं आहे. खूप पूर्ण ड्राय पण नाही करायचं आहे, थोडंफार ओलसर असेल तरी चालेल, पण कमीत कमी 20-25 मिनिट तरी 20-25 मिनिट ते आपल्याला फेसवर ठेवायचं आहे आणि त्यानंतर फेस वॉश करायचं आहे. फेस वॉश झाल्यानंतर मॉइश्चरायझर नक्की यूज करायचं आहे. आता यात आहे पॅच टेस्ट म्हणजे लेमन भरपूर लोकांना सूट होत नाही, म्हणून मी सांगत आहे, लेमन जेव्हा आपण टाकतो किंवा आपल्याला माहिती असते की आपल्याला लेमन सूट होते किंवा नाही होत, हे पहिले पॅच टेस्ट करून घ्यायचं आहे. कारण लेमन असा इन्ग्रेडियंट्स आहे भरपूर लोकांना सूट होत नाही किंवा इरिटेशन होते आणि आपण आपल्या फेसवर यूज करत आहोत, तर पॅच टेस्ट करा. कोणती होममेड रेमेडी असा तुमचं जर स्किन इरिटेट होत असेल तर तुम्ही यूज करू नका. नाहीतर तिने सांगितलेलं आहे, तिने रिव्ह्यू दिला आहे, डायरेक्ट यूज करून घ्या आणि नंतर मला म्हणाल कमेंटमध्ये की याचा काही फायदा नाही. हे एक टॅन रिमूव्हल फेस पॅक आहे. आपल्या फेसवरचं नॅचरल प्रकारे टॅन कमी होते, पार्लरमध्ये जाण्याची गरज पडणार नाही. हप्त्यातून एकदा यूज करायचं आहे, नियमित यूज करा, तुम्हाला टॅन होणार नाही, टॅन होणारच नाही आणि झालेलं असेल तर ते कमी होणार. पण आपल्याला ते पॅच टेस्ट करून, कारण कोणतं लेमन आहे किंवा दही अशा प्रकारचे जर इन्ग्रेडियंट्स तुम्हाला सूट होत नसतील तर पॅच टेस्ट करा, नाही तर यूज करू नका. कारण मी म्हटलेलं आणि तुम्ही यूज केलं आणि साईड इफेक्ट झाले त्या आधी पॅच टेस्ट करा. तसं तर फेस पॅक खूप छान आहे, मी यूज करते, माझी स्किन ड्राय आहे, मी हनी वगैरे घालून हे फेस पॅक यूज करत असते, माझ्या फेसवर टॅन होत नाही. त्यासाठी खूप छान आहे फेस पॅक. फक्त यूज करायच्या पहिले एकदा पॅच टेस्ट करा, 20 मिनिटांनी 25 मिनिटांनी फेस वॉश करा, मॉइश्चरायझर नक्की यूज करा. अशा प्रकारचं नंबर 2चं फेस पॅक आहे. नंबर 3 मध्ये कोणता फेस पॅक आहे? स्किन टाईटनिंग अँटी एजिंग फेस मास्क. आता जसं जसं एज होते त्यानुसार आपल्याला अँटी एजिंग फेस मास्क लागत असते आपण, आणि भरपूर तुम्ही कॉस्मॅटिक किंवा भरपूर काही आपण यूज करत असतो, पण त्याचा जास्त काही फायदा दिसत नाही. अँटी एजिंग येत असते, वयानुसार एजिंग इफेक्ट येत असतात, त्यासाठी आपण फेस मास्कसुद्धा आपण मार्केटमधून घेऊन यूज करत असतो. त्याच्या पहिले जर तुम्ही माझ्या प्रकारे मी जो फेस मास्क सांगितलेला आहे, जर तुम्ही एकदा जरी यूज करत असलं 1 वीकमध्ये तुम्ही जर यूज करत असेल तर ते आपल्या स्किनवर भरपूर त्याचे फायदे दिसतात. चला ते फेस मास्क कसं बनवायचं ते मी सांगते. यात आहे सर्वात पहिली मुलतानी मिट्टी लागेल. सर्व इन्ग्रेडियंट्स मुलतानी मिट्टीशिवाय बनलेलं नाही. म्हणजे जे काही मी 4 फेस पॅक सांगितलेले आहे त्यात मुलतानी मिट्टी कॉमन आहे. मुलतानी मिट्टी नंतर आहे सँडलवूड पावडर.
सँडलवूड पावडर आहे, त्यानंतर आहे अंडा. अंड्याचं जे व्हाईट पार्ट असते ना ते आपल्याला यात लागेल. अंड्याचं व्हाईट पार्ट असं आहे की ते आपल्या स्किनला ग्लास स्किन देते आणि त्यानंतर एजिंग इफेक्ट कमी करते. म्हणजे एजिंग सायन्स येऊ देत नाही, एजिंग इफेक्ट येऊ देत नाही, आपली स्किन टाईट करण्यास मदत करत असते अंड्याचं व्हाईट पार्ट. येलो पार्ट घ्यायचा नाही आहे, व्हाईट पार्ट घ्यायचा आहे. 1 चम्मच मुलतानी मिट्टी, 1 चम्मच सँडलवूड पावडर आणि त्यात अंड्याचा व्हाईट पार्ट मिक्स करून घ्यायचं आहे. ते लवकर मिक्स होणार नाही, आपल्याला ते छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे, फेटून घ्यायचं आहे असं व्यवस्थित हलकं जोरजोर आणि तुम्ही त्यात महीकराणी करून घ्या आणि ते पूर्ण स्किनवर गळायला वगैरे इथपर्यंत पूर्ण यूज करायचं आहे. स्किन टाईटनिंग फेस पॅक आहे, एजिंग इफेक्ट कमी करते आणि नॅचरल खरंच जर आपण यूज करत असलं ना तर आपल्या स्किनवर भरपूर प्रमाणात एजिंग इफेक्ट येऊ देणार नाही आणि आपली स्किन ग्लास स्किन दिसेल. खूप छान फेस मास्क आहे. पण तेच जर तुम्ही व्हेजिटेरियन असेल तर त्यात तुम्हाला टोमॅटो ज्यूस घालावा लागेल, अंड्याचा यूज करू नका. आणि जर तुम्हाला चालत असेल तर तुम्ही यूज करून बघा. खूप छान फेस मास्क आहे, आपल्या फेसवर त्याचे फायदे दिसतील. आणि जर चालत नसेल तर त्यात आपल्याला टोमॅटो ज्यूस घालावा लागेल. जर आपल्याला चालत नाही आहे तो अंडा वगैरे, आपण नॉनव्हेज यूज नाही करू शकत किंवा व्हेजिटेरियन आहो तर तुम्ही अंडा यूज करू नका. पण जर तुम्ही करत असाल तर खूप छान फेस मास्क आहे. त्यात अंड्याचा व्हाईट पार्ट, सँडलवूड पावडर आणि मुलतानी मिट्टी, तिन्ही इन्ग्रेडियंट्स छानपैकी मिक्स करून घ्यायचे आहे आणि आपल्या फेसवर ते लावायचे आहे. 20 ते 30 मिनिटपर्यंत ड्राय होतपर्यंत हे ठेवायचं आहे. कारण हे एजिंग इफेक्ट म्हणजे आपली स्किन ढिली पडते, त्यासाठी हे फेस मास्क आहे. 30 मिनिट तरी ते म्हणजे ड्राय होतपर्यंत आपल्या फेसवर ठेवा. त्यानंतर फेस वॉश करा. फेस वॉश झाल्यानंतर आपल्याला मॉइश्चरायझर यूज करायचं आहे. मॉइश्चरायझर कंपल्सरी आहे, कोणतंही ब्रँड असो पण मॉइश्चरायझर कंपल्सरी आहे. कारण स्किन ड्राय होते, आपण ते ड्राय होऊ देतो आपल्या फेस मास्क आणि जे मुलतानी मिट्टी एक्सेस ऑइल वगैरे काढत असते त्यासाठी मॉइश्चरायझर यूज करणं आवश्यक आहे. अशा प्रकारे हा फेस मास्क बनवून यूज करायचा आहे. एका हप्त्यामध्ये एकदा यूज करा, 1 वीकमध्ये एकदा यूज करा. तुम्हाला याचे फायदे नेहमीच जर यूज करत असाल तर फायदे नक्कीच दिसतील. त्यानंतर आहे ग्लास स्किन मास्क. सर्वात बेस्ट आहे ग्लास स्किन मास्क. आता काय असताना कुणाची ड्राय स्किन असते तर मुलतानी मिट्टी यूज करू शकत नाही. कारण ड्राय स्किनवाल्यांना मुलतानी मिट्टी पहिलेच ड्राय स्किन, त्यानंतर आपण मुलतानी मिट्टी यूज केली तर आपल्या स्किनवर जे एक्सेस ऑइल आहे ते सुद्धा, म्हणजे जे ऑइल आहे ते सुद्धा काढून घेणार, तर आपली स्किन पुन्हा ड्राय येईल. त्यांच्यासाठी सुद्धा स्पेशली मास्क मी आज सांगितलेलं आहे की हे कसं बनवायचं. यात आहे मुलतानी मिट्टी, 1 चम्मच मुलतानी मिट्टी घ्यायचं आहे. त्यानंतर हनी घ्यायचं आहे, त्यानंतर ग्लिसरीन घ्यायचं आहे आणि दूध घ्यायचं आहे. म्हणजे आता हे फेस पॅक बनवायचं कसं. सर्वात पहिले मुलतानी मिट्टी घ्या, 1 चम्मच 1.5 चम्मच जेवढा आपल्या फेसला यूज करायचं आहे, माझ्या मते 2 चम्मच मुलतानी मिट्टी घ्या. त्यात दूध घाला, 1 चम्मच दूध घाला. त्यानंतर हनीसुद्धा घालायचं आहे. हनी आपल्या स्किनला ड्राय होऊ देणार नाही, आपली स्किन सॉफ्ट ठेवेल, टॅन कमी, एजिंग इफेक्टसुद्धा हनी कमी करत असते. एजिंग इफेक्टसाठी खूप छान इन्ग्रेडियंट्स आहे हनी. आणि त्यानंतर आहे ग्लिसरीन तर ड्राय स्किनवाल्यांना खूप छान असते, ग्लास स्किन ठेवत असते आणि आपल्या स्किनला एक क्लीन अँड क्लिअर बनवत असते. आपल्या स्किनवर ड्राय होऊ देत नाही, शाईन देते, असं ग्लिसरीनचं काम आहे. म्हणून ग्लिसरीनसुद्धा ग्लिसरीन, हनी, दूध आणि मुलतानी मिट्टी ह्या 4 इन्ग्रेडियंट्सनी आपल्याला हा फेस पॅक बनवायचा आहे. 20, 25, 30 मिनिट आपल्या फेसवर ठेवायचं आहे. जर ड्राय स्किन असेल, जास्त ड्राय स्किन असेल तर थोडं ओलसर राहू द्या आणि ते आपल्याला मसाज करून आपल्या स्किनवरती काढून घ्यायचं आहे आणि नंतर फेस वॉश करायचे. ज्यांची ड्राय स्किन आहे त्यांनी थोडंसं ओलसरच फेस पॅक काढून घ्यायचं आहे, मसाज करून काढून घ्यायचं आहे आणि फेस वॉश करायचं आहे. एका वीकमध्ये एकदा यूज करून बघा. खूप छान फेस पॅक आहे, आपल्या स्किनवर त्याचे फायदे दिसतील आणि खरंच छान फेस पॅक आहे. मुलतानी मिट्टी कसं इन्ग्रेडियंट्स आहे, नॅचरल आहे, साईड इफेक्ट नाही, फक्त ते बरोबर यूज केल्या पाहिजे आणि खूप छान इफेक्ट येतात. हे सर्व काही जे काही तुम्हाला मी इन्ग्रेडियंट्स सांगितले आहे घरी होममेड रेमेडीज आहे, घरगुती आहे. पैसे आपल्याला खर्च इन्व्हेस्टमेंटमध्ये नाही आणि स्वतःसाठी जर आपण कधी अर्धा तास नाही काढत आहे तर काय, अर्धा तास काढून तुम्ही स्वतःसाठी यूज करून बघा. हाऊसवाईफ असो अथवा कोणी असो, आपल्याला स्वतः सुंदर दिसणं, चांगलं दिसणं किंवा आपल्या स्किनवर ग्लो येणं, आपल्या फेसवर एजिंग इफेक्ट आले नाही पाहिजे सर्वांना वाटत असते. त्यासाठी अर्धा तास काढा, करून बघा.
पूर्ण जे काही मी तुम्हाला 4 फेस पॅक सांगितले ते यूज करून बघत राहा, नियमित यूज करा, पेशन्स ठेवा, हळूहळू सर्व काही कमी होईल आणि आपल्या फेसवर एक नॅचरल ग्लो येईल. आपली स्किन व्हाईटनिंग ब्राईटनिंग दिसेल, ग्लो येते. आणि 4 फेस पॅक सांगितले आणि माझा व्हिडिओ इथपर्यंत जर बघितला असेल आणि तुम्हाला खरंच आवडला असेल, एवढंसं जरी आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब. बाय.